नमस्कार. खमंग रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत डॉमिनोज स्टाईल चीज बस्ट पिझ्झा. ओव्हन न वापरता कढईमध्ये आपण तो बनवणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी इथे दिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती बघू शकता. चला तर मग सुरू करूया आपली ही रेसिपी. सगळ्यात पहिले मी इथे टोपिंगसाठी लागणाऱ्या भाज्या कापून घेतल्या आहेत. यामध्ये 2 टोमॅटो लांब कापलेत, हिरवी शिमला मिरची, मशरूम, स्वीट कॉर्न, पिवळी शिमला मिरची, कांदा, पनीर आणि लाल शिमला मिरची अशा प्रकारे क्यूब साइज मध्ये कापून घेतली आहे. कांद्याच्या फोडी अशा मोकळ्या करून घेतल्या आहेत. या सगळ्या भाज्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे या भाज्यांना चव येईल. आता एका वाटीत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा दही, चिमूटभर धने जिरे पावडर, चिमूटभर हळद व चिमूटभर मीठ घेऊन मिक्स करूया. यामध्ये पनीरचे काप टाकून कालवून घेऊ. पनीरला हे मिश्रण सगळीकडून लागलं पाहिजे. आता पिझ्झाचा बेस बनवण्यासाठी उंडा भिजवून घेऊ. एका पिझ्झासाठी हा उंडा मी बनवणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे पाऊण कटोरी मैदा, अर्धा चमचा पिठी साखर, 2 मोठे चमचे दही, 3/4 चम्मच बेकिंग पावडर, 1/4 चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा मीठ. एका ताटात मैदा घेऊन त्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, पिठी साखर व मीठ टाकून हे मिश्रण छान कालवून घेतले. त्यामध्ये 2 चमचे दही व 1 चमचा तेल टाकून याचा गोळा बनवला. यात थोडं पाणी कालून गोळा थोडा नरम बनवला. याला थोडं ताटात आपटून घ्यायचं. त्यामुळे यामधला बेकिंग सोडा व पावडर ॲक्टिवेट होतात आणि उंडा छान फुगून हलका होतो. याला आता बाजूला ठेवून देऊया. आता एका वाटीत पिझ्झा सॉसचं मिश्रण बनवून घेऊया. त्यासाठी मी एका कटोरीमध्ये 1 चमचा शेजवान सॉस, 2 चमचा पिझ्झा पास्ता सॉस व 2 चमचा टोमॅटो सॉस घेऊन त्याला एकत्र कालवून घेतलं आहे. आता मी पिझ्झा बेक करण्यासाठी कढई तयार करत आहे. या कढईमध्ये खाण्याचं मीठ टाकत आहे. मिठाची एक जाड लेयर कढईच्या बुडाशी टाकून घेतली. आता गॅस कमी आचेवर चालू करून झाकण ठेवून ही कढई गरम होऊ देऊ. बेकिंगसाठी ओव्हन प्रीहीट करतो तसंच ही कढई गरम होईल. आता आपण पिझ्झाचा बेस बनवूया. आपला जो उंडा आहे त्यातला 1/4 उंडा घेऊन एक पोळी लाटून घेऊ. ही लहान आकाराची व पातळ लाटायची. मी पिझ्झा बेक करायला ही प्लेट वापरणार आहे. तर या प्लेटच्या साईजपेक्षा पोळी थोडी लहान लाटायची. ही बघा, मी अशी प्लेटमध्ये टाकून बघत आहे की पोळीची साईज बरोबर झाली की नाही ते. आता ही पोळी लहान गॅस ठेवून तव्यावर थोडीशी शेकून घ्यायची. पूर्णपणे शिजवायची नाही. ही बघा, दोन्ही बाजूनी ही थोडी शेकल्या गेली आहे. आता जो उरलेला उंडा आहे त्याची एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी प्लेटच्या साईजपेक्षा थोडी मोठी लाटायची आहे. आता या प्लेटला तेल लावून घेऊया. प्लेटच्या काठाला पण तेल लावायचं, म्हणजे पिझ्झा चिकटत नाही. आता ही मोठी पोळी प्लेटमध्ये अशा प्रकारे टाकून घेऊ. सगळ्या बाजूने अर्धा इंच पोळीचा भाग प्लेटच्या बाहेर निघाला आहे. आता या मधल्या भागाला फोर्कने छिद्र पाडून घेऊ. असं केल्यामुळे पिझ्झा जास्त फुगत नाही. आता याला एक पिझ्झा सॉसच्या मिश्रणाची अगदी पातळ लेयर लावूया. यावर 2 चमचे चीज स्प्रेड पसरून घेऊ. यावर आता आपण आधीच शेकलेली लहान पोळी ठेवूया. आता याच्या कडा अशा सगळीकडून बंद करूया. याला बोटांनी चांगलं दाबून घ्या, म्हणजे चीज स्प्रेड बाहेर येणार नाही. यावरून पण एकदा फोर्कने दाबून घेऊया. याच्या काठाला मी बटर लावून घेत आहे. बटर ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता. हे लावल्याने पिझ्झाचा काठ शिजल्यावर छान सोनेरी रंगाचा दिसतो. यावर आता पिझ्झा सॉसच्या मिश्रणाची एक जाड लेयर लावूया आणि त्यानंतर मोझरेला चीजची एक लेयर टाकूया. यावर आता आपण क्यूब्समध्ये कापून ठेवलेल्या भाज्यांची टोपिंग टाकूया. मी इथे टाकत आहे पिवळी शिमला मिर्च, मशरूम, टोमॅटो, हिरवी शिमला मिरची, पनीर क्यूब्स, स्वीट कॉर्न. त्यावर एक आणखी लेयर मोझरेला चीजची टाकली आहे.
सगळ्यात वर मी लाल शिमला मिरची आणि कांद्याची टोपिंग टाकत आहे. आता सगळ्या टोपिंग टाकून झाल्या आहेत. आता कढई उघडून बघूया. कढई पण एकदम गरम झालेली आहे. यामध्ये एक स्टँड टाकून त्यावर ही पिझ्झाची प्लेट ठेवूया. पकडच्या साहाय्याने ॲडजस्ट करून घेऊ. झाकण ठेवून 15 मिनिटे मध्यम गॅसवर शिजू देऊ. याला सारखं उघडून बघायचं नाही, नाहीतर त्याची कुकिंग प्रोसेस मध्येच तुटते आणि पिझ्झा नीट शिजत नाही. 15 मिनिटे झालेली आहेत. आता झाकण उघडून बघूया. पिझ्झा छान सगळ्या बाजूंनी शिजला आहे. याला पकडच्या साहाय्याने बाहेर काढून घेऊया. पिझ्झा थोडा थंड झाला की याला एका ताटात काढून घेऊया. यावर चिली फ्लेक्स व ओरिगॅनो फ्लेक्स टाकूया. माझ्याकडे पिझ्झा कटर नाहीये, तर मी या मोठ्या चाकूला तेल लावून त्याने पिझ्झा 4 भागात कापून घेणार आहे. बघा, आपला गरमागरम चमचमीत होममेड चीज बस पिझ्झा तयार आहे. हा पिझ्झा इतका चवदार लागतो की एकदा खाल्ल्यानंतर बाहेरचा पिझ्झा खायची इच्छाच होत नाही. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व कमेंट करा. अशाच चवदार रेसिपी बघण्यासाठी आमच्या खमंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.